कधी कधी असं होतं का की आपण घरासाठी अहोरात्र कष्ट करतो, सगळ्यांचा विचार करतो, पण तोच माणूस किंवा आजूबाजूचे लोक आपल्या साधेपणाचा गैरफायदा घ्यायला लागतात, वारंवार अपमान करतात किंवा आपल्याला गृहीत धरतात. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी भांडण करायची गरज नसते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे 10 पॉवरफुल नियम, जे पाळले तर समोरचा माणूस स्वतःहून त्याची मर्यादा ओळखून वागेल. जर चॅनलवर नवीन असाल तर ज्योतिष लिटल वर्ल्डला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. पहिला नियम, स्वतःची किंमत वाढवा. ज्या बाजारात तुम्ही स्वस्त उपलब्ध आहात तिथली किंमत कधीच वाढत नाही. स्वतःला स्वस्त समजू नका. तुमची उपस्थिती, तुमचा वेळ आणि तुमचा सल्ला प्रत्येकांच्यासाठी सहजासहजी उपलब्ध करून देऊ नका. जोपर्यंत तुम्ही स्वतःला मोफत द्याल तोपर्यंत लोक तुम्हाला किंमत देणार नाहीत. दुसरा नियम, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं टाळा. लोकांच्या प्रत्येक बोलण्यावर किंवा आरोपावर स्पष्टीकरण देणं बंद करा. सत्य काय आहे ते स्वतःला माहित आहे ना, बस. जिथे तुमची किंमत समजून घेतली जात नाही तिथे वाद घालण्यात वेळ वाया घालवू नका. तुमचं मौन हे अनेकदा अशा लोकांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं. तिसरा नियम, स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. तुम्ही कोण आहात, कसे आहात हे वारंवार लोकांना पटवून देण्याची गरज नाही. ज्यांना समजून घ्यायचं आहे ते अर्ध्या शब्दातच समजून जातात, आणि ज्यांना समजूनच घ्यायचं नाही त्यांच्या समोर तुम्ही आयुष्यभर जरी पुरावे दिले तरी ते चुकीचंच ठरवणार. त्यामुळे स्वतःला कुणासमोरही सिद्ध करण्याच्या नादात पडू नका. चौथा नियम, अति उपलब्ध असणं बंद करा. कोणीही हाक मारली की लगेच हजर होणं थांबवा. तुमच्या स्वतःच्या आयुष्याला, आवडीनिवडींना आणि कामाला महत्त्व द्या. जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल की मी बिझी आहे तेव्हा तुमची किंमत वाढेल. लोक तेव्हाच किंमत करतात जेव्हा त्यांना तुमची अनुपस्थिती जाणवते. पाचवा नियम, नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं म्हणजे स्वतःचा छळ करून घेणं. जर एखादी गोष्ट तुम्हाला पटतच नसेल किंवा ती करायचीच नसेल तर स्पष्टपणे नाही म्हणा. सुरुवातीला लोकांना वाईट वाटेल, पण नंतर ते तुमच्या निर्णयाचा आदर करायला लागतील. सहावा नियम, शांत राहून उत्तर द्या. जेव्हा लोक तुम्हाला डिवचण्याचा किंवा राग आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अजिबात संतापू नका. उलट एकदम शांत राहा आणि हसून विषय सोडून द्या. तुमचा शांत चेहरा समोरच्याच्या मनात भीती निर्माण करतो, कारण त्याला समजत नाही की तुम्ही नक्की काय विचार करत आहे. सातवा नियम, भावनिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा. तुमच्या आनंदाची किंवा दुःखाची चावी कुणाच्याही हातात देऊ नका. कोणी कौतुक केलं तर हुरळून जाऊ नका आणि कोणी नावं ठेवलं तर खचून जाऊ नका. जो माणूस लोकांच्या शब्दावर जगतो तो कायम त्रास करून घेतो. स्वतःच्या मनाचा ताबा स्वतःकडे ठेवा. आठवा नियम, प्रतिक्रिया देणं बंद करा, कृती करा. लोक काय बोलतात यावर सतत विचार करून स्वतःचा मानसिक त्रास करून घेऊ नका. लोकांच्या बोलण्यावर रिॲक्ट करण्यापेक्षा तुमच्या प्रगतीवर फोकस करा. तुमची यशस्वी झालेली प्रगती हाच अशा लोकांना सर्वात मोठा चपराक असतो. नववा नियम, स्वतःच्या सीमा, बाउंड्रीज ठरवा. प्रत्येकाला तुमच्या आयुष्यात आणि वैयक्तिक आयुष्यात किती स्वातंत्र्य द्यायचं याची एक रेषा आखा. कोणती गोष्ट तुम्हाला सहन होणार नाही हे एकदाच समोरच्याला स्पष्ट शब्दात आणि शांतपणे समजावून सांगा. सीमा ठरवल्या की लोक तुमच्यावर विनाकारण अधिकार गाजवायला घाबरतात. 10वा नियम, स्वतःच्या मनःशांतीला सर्वोच्च प्राधान्य द्या. कुठलाही वाद, कुठलीही व्यक्ती किंवा कुठलीही परिस्थिती जर तुमच्या मनाची शांती हिरावून घेत असेल तर तिथून लांब होणंच उत्तम. जगात स्वतःच्या आत्मसन्मानापेक्षा आणि मनःशांतीपेक्षा महत्त्वाची कोणतीच गोष्ट नाही. तर हे होते 10 पॉवरफुल नियम. लक्षात ठेवा, लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी कधी कधी भांडण करायची गरज नसते. फक्त तुमची वागणूक आणि तुमचा बाणा असा ठेवा की समोरच्याला आपोआप आपली लायकी समजावी. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, आपल्या ज्योतिष लिटल वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.
धन्यवाद.